हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे 26 फेब्रुवारी. आज आहे आमच्या अहोंचा बड्डे. तर आम्ही केलं होतं अलिबागला जायचं प्लॅनिंग. वंश तर फारच एक्सायटेड होता. सकाळी साहेबांचं ऑप्शन करून घेतलं आणि केकही कापून घेतला. आईची गडबड चालली होती मुलांना केक खाऊ घालण्यासाठी. आजीचं प्रेम हो. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. खूप छान एन्जॉय करत गाणे बोलत आम्ही जात होतो. त्यानंतर आमचं आलं CNG पंप. CNG पंप भरण्यासाठी आम्ही थांबलो होतो. तर तिथे भरपूरच ऊन होतं. अजून मे महिना आला नाही तरी उन्हाचा एवढा तडाखा काही सहन होईना. तिथं खूप छान गोंडस मुलं खेळत होती. आपल्या लहानपणी आपण काय करतो हे आपल्याला कळतच नाही. कोण कोणाचा विचार करत नाही. आपल्याच धुंदीत आपण मजा करत असतो. मला ह्या मुलांना बघून खूपच आनंद झाला. गोल गोल राणी वगैरे असं काहीतरी गेम ते खेळत होते. त्यानंतर आम्ही केला छानसा नाश्ता, वडापाव वगैरे आम्ही खाल्लं. खूप छान होतं आणि आरोहीला तर वडापाव फारच आवडतो. खाऊन वगैरे झाल्यानंतर रस्त्यात आम्हाला खूप छान फ्रेश फ्रूट दिसली. मला असे फ्रेश फ्रूट दिसले की मला खूपच आनंद होतो. खूप छान असे ते जाम, मँगो, पेरू, रामफळ. रामफळ तर मी बऱ्याच दिवसांनी बघितलं. आणि मेन म्हणजे तिथे आमच्या लहानपणी आमच्या गावी एक गोड चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडावरती मी चिंचा चढून तोडायची आणि माझा भाऊही चिंचा तोडायला जायचा. त्या चिंचा बघून तर आम्हाला खूपच आनंद झाला. गावाकडच्या चिंचांची चव याला नाही, पण आमच्या आठवणी मात्र नक्की ताज्या झाल्या. छोटी छोटी आवळा, बोरं, करवंद हे बघून तर मला खूपच आनंद झाला. लहानपणी माझा भाऊ आमच्यासाठी चिंचा तोडून आणायचा. आता भाचीला प्रेमाने भरवत होता हे बघून मला खूपच आनंद झाला. आणि आरोहीचं आणि मामाचं प्रेम तर सांगायलाच नको. मग नंतर आम्ही पोचलो अलिबागला. अलिबागमध्ये पोचल्यावरती आम्हाला वऱ्हाडी मिसळ म्हणून एक हॉटेल मिळालं. खूप छान असं हॉटेल आहे हे. रस्त्याच्या बाजूलाच आहे. तिथला आम पन्ना तर वा खूपच भारी आहे आणि मिसळ पण खूपच टेस्टी आहे. तिथे आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली, मिसळ खाल्ली आणि पन्हं पिलं. पन्ह्याची टेस्ट खूपच छान आहे. तुम्ही एकदा नक्की जा. अलिबागला जाताना हे रस्त्यालाच तुम्हाला वऱ्हाडी मिसळ म्हणून हे हॉटेल लागेल. तुम्हाला इथली चव खूपच आवडणार आहे म्हणून तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. नंतर आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचलो. हे रिसॉर्ट नागाव बीचच्या तिथे आहे. ह्या रिसॉर्टचं नाव 11 पेटल आहे. त्यानंतर काय बॅगा ठेवून डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये गेलो. खूप अशी मज्जा केली, खूप एन्जॉय केला. मुलांनीही खूप एन्जॉय केलं. ह्या रिसॉर्टचं नाव आहे द 11 पेटल. न्यू मॅरिड कपलने छानसा डान्सचा आनंद घेतलेला आहे आणि मुलांनी स्विमिंग शिकण्याचा आनंद घेतलेला आहे. या रिसॉर्टचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. रूम टूर आणि पूर्ण व्हिडिओची डिटेल्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे आहेत माझे सपोर्ट सिस्टम. प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करणारा माझा नवरा आज खूप हॅपी होता. मग आम्ही पटकन तयारी करून बीचवरती जायला निघालो. बीचवरती पोचल्यानंतर खूप छान वाईब येत होत्या. तिथलं असं सुंदर आणि शांत वातावरण मनाला खूप आनंद देत होता. बीच माझे फेवरेट आहेत म्हणून आम्ही प्रत्येक वेळी बीचवरतीच जाण्याचा प्रयत्न करत असतो. किती सुंदर असा निसर्ग आणि शांत असा क्लायमेट बघून मला खूप आनंद झाला. त्यानंतर थोडीशी फोटो काढून घेतली, व्हिडिओ बनवून घेतलेत आणि छानसा एन्जॉय केला. बड्डे बॉयचा दिवस तर आज खूपच मस्त आमचा गेलेला आजचा आहे. दिवस खूप छान आम्ही एन्जॉय केला. पण बर्थडे बॉयला काही सुटका नव्हती. खूप कंटिन्यू बर्थडे विश करण्यासाठी कॉल येत होते. तरीही आम्ही त्यात थोडेसे फोटो काढून घेतले आणि ड्रॅगनवरती बसून तर खूपच मज्जा आली. मला बीचवरच्या सर्व ॲक्टिव्हिटी आवडतात, पण आमच्या साहेबांना आवडत नाही. म्हणून बऱ्याचशा इग्नोर करायला लागतात. बीचवरती गेल्यावरती शांत समुद्र बघून मला खूपच आनंद होतो. मला बीचवरती कितीही वेळा पाठवलं तरी मी जायला रेडीच असणार आहे. आणि खूप छान असा व्ह्यू होता संध्याकाळच्या वेळी. त्यानंतर आम्ही निघालो परत रिसॉर्टला जायला. अलिबागमध्ये बेस्ट रिसॉर्ट कोणता याची माहिती मी तुम्हाला देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि रूम टूर पण दाखवणार आहे. पहिला दिवस आमचा अलिबागमध्ये खूप छान गेलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्हाला एक स्पेशल गेस्ट मिळालेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा आणि सेकंड व्हिडिओ बघायला विसरू